योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोक्तं प्रवरं मुनीनां पतंजली प्रांजली राणतोस्मी. याचाच अर्थ असा, ज्यांनी योगाद्वारे मनातील अशुद्धता दूर केली, व्याकरणाद्वारे वाणीतील दोष दूर केले आणि आयुर्वेदाद्वारे शरीराचे रोग व अशुद्धता दूर केली, अशा मुनींमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या महर्षी पतंजली यांना मी हात जोडून सादर प्रणाम करते. नमस्कार, मी आहे शुक्राची चांदणी RJ स्वाती आणि आज माझ्यासोबत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून आज आपल्याला लाभलेले आहेत बाळकृष्ण खानवेलकर सर, जे सेवा भारती देवगिरी प्रांतामध्ये सहकोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आणि इतकंच नव्हे तर त्यासोबतच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये ते योग शिक्षक म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. तर सगळ्यात आधी तर रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत सर. नमस्कार, धन्यवाद. खरं तर योग दिवसानिमित्त योगाविषयी बोलणं किंवा योग ह्या विषयावर बोलणं म्हणजे अगदी समुद्रात अगदी खडा मारल्यासारखं आहे. परंतु तरीही लहान तोंडी मोठा घास घेते आणि योग दिनाविषयी आज आपल्याला महत्त्व जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न ह्या माध्यमातून करते सर. चालेल. सर, सगळ्यात आधी तर माझ्या श्रोत्यांच्या मनातला हा प्रश्न आहे की 21 जून हाच आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून आपण का साजरा करतो? 21 जून हा दिवस सूर्याच्या स्थितीमुळे सर्वात मोठा दिवस आहे. म्हणजे सूर्य यावेळेला पृथ्वीपासून दूर अंतरावर असतो आणि त्याच्यामुळे सर्वात जास्त सूर्यप्रकाश, जास्त काळ सूर्यप्रकाश या दिवशी आपल्या पृथ्वीवर असतो. खगोलशास्त्रीय कारण हे आहे. अजून अशी एक मान्यता आहे की भगवान शंकराने म्हणजे शिवाने सप्तर्षींना योगाचे जे ज्ञान दिले ते सुरुवात ती याच दिवसापासून केली आहे. योगशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांच्या मते 21 जूनला दक्षिणायन असं संक्रमण होतं. त्यामुळे आध्यात्मिक महत्त्व त्या दिवसाला आहे. मानवी चेतना आणि निसर्गाची वैश्विक ऊर्जा याचं मिलन होण्यासाठीचा हा शुभ काळ समजला जातो आणि म्हणून 21 जून हा योग दिवस म्हणून मानण्याला सुरुवात झालेली आहे. अतिशय सुंदर सर. खरं तर सूर्याच्या तेजाप्रमाणे ज्याचं तेजस्वी रूप आहे असा योग, म्हणूनच आपण योग दिवस म्हणून हा 21 जून निवडला आहे. आणि सर, जसं आपण इतर दिवस हे त्या आजारांविषयी माहिती देण्यासाठी, प्रसार करण्यासाठी साजरे करत असतो, तसंच योग दिन साजरा करण्याची सुरुवात का आणि कधी करण्यात आली? हां, आपल्याला कल्पना आहेच की माननीय पंतप्रधान जेव्हा नरेंद्र मोदी झाले आणि सप्टेंबर 2014ला त्यांनी संयुक्त राष्ट्रसभेला संबोधित करताना योगाची कल्पना मांडली आणि त्यावेळेला जवळपास 175 देशांनी या गोष्टीला मान्यता दिली आणि 21 जून 2015पासून इंटरनॅशनल योगा डे किंवा आपण ज्याला जागतिक योग दिन म्हणतो त्याची सुरुवात झालेली आहे. भारतीय परंपरेतील योगशास्त्राचं महत्त्व साऱ्या जगाला कळावं, त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याचे सामर्थ्य आणि सर्व मानवजातीला प्राप्त व्हावे, हा त्यामागचा विशाल दृष्टिकोन आहे. अगदी खरं आहे सर. कारण वैश्विक कुठलंही शास्त्र बघितलं तर त्याची सुरुवात ही भारतीय शास्त्रांपासूनच झालेली आहे आणि योग सुद्धा त्यातला अतिशय महत्त्वाचा असा भाग असल्यामुळे आपल्याला हा योग सगळ्या विश्वामध्ये अजून प्रसारित करायचा आहे आणि आपली भारतीय ओळख म्हणून त्याची ओळख अजून वाढवायची आहे. या शब्दाविषयी थोडंसं कुतूहल वाटतं सर. योग या शब्दाचा उगम कोणत्या भाषेतून झाला आणि त्याचा नेमका अर्थ काय? कारण योग आपण सगळीकडे ऐकत असतो, पण ह्याचा नेमका अर्थ मला नाही वाटत अजून कुणाला माहिती असेल. योगशास्त्रामध्ये जे लोक कार्यान्वित आहेत त्यांना योगाचा अर्थ खऱ्या अर्थ माहिती आहे. मुळात हा शब्द संस्कृत भाषेतला युज या धातूपासून निर्माण झालेला आहे. योग शब्दाचा अर्थ सांगायचा झाला तर जोडणे किंवा संयोग असा होतो आणि मनुष्याच्या दृष्टीने जर याचा अर्थ आपल्याला लावायचा असेल तर मनाचे शरीराशी संतुलन निर्माण करणे किंवा मनाला शरीराशी जोडणे ह्याच अर्थाने ह्या शब्दाचा वापर होतो. तसंच अध्यात्माच्या दृष्टीने जर विचार केला तर जीवात्म्याचे म्हणजे माणसाचे परमात्म्याशी म्हणजे वैयक्तिक शक्तीशी मिलन याचा अर्थ योग. अच्छा, जसं आपण अर्थनीतीमध्ये चाणक्यांचं नाव गुरु म्हणून घेतो, तसं ह्या योगशास्त्रामध्ये किंवा योग या विषयामध्ये त्याचे जनक म्हणून कुणाला मानलं जातं किंवा कोण त्याचं मुख्य स्रोत होतं जिथून ही सुरुवात आपल्यापर्यंत आली? तसं पाहिलं तर मघा उल्लेख केला त्याप्रमाणे भगवान
शंकर म्हणजे शिवाला पहिले योगी, आदियोगी म्हणून ओळखलं जातं. ही एवढी प्राचीन परंपरा योगाची आहे. योगाचा असा कोणताही संस्थापक नाही आहे, पण महर्षी पतंजली यांनी योगसूत्रे तयार केली, योगाचं पूर्ण संकलन केलं आणि योगदर्शन आपल्याला दिलं. म्हणून महर्षी पतंजली यांना प्रामुख्याने या शास्त्राचे जनक असं ओळखलं जातं. महर्षी पतंजलींनी जे योग तेव्हा चालू केले ते आजही आपल्यासाठी इतके उपयुक्त आहेत हो, आणि त्याचा हात धरून पुढे जाणं हे आत्ताच्या पिढीला सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळेच आपल्याकडे आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून 21 जून हा दिवस साजरा करत असतो आणि त्या निमित्तानेच आज आपण आम्हाला ही योगाविषयीची माहिती देत आहात. तर सर, या योगशास्त्रामध्ये जसं मी थोडंफार वाचलं आहे त्यानुसार मुख्य असे 8 भाग किंवा अष्टांग सूत्र ह्यामध्ये मांडलं जातं. तर हा अष्टांग योग ज्या नावाने ओळखला जातो त्यामध्ये काय असतं नेमकं? छान प्रश्न आहे. आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे महर्षी पतंजली यांनी योगशास्त्राची जी निर्मिती केली आहे त्याच्या एक प्रकारे 8 पायऱ्या किंवा 8 अंग सांगितलेले आहे आणि हे क्रमाने करायच्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे 8 अंग सांगितलेले. यातले यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार याला आपण बहिरंग योग म्हणतो आणि पुढे धारणा, ध्यान आणि समाधी याला आपण अंतरंग योग असं संबोधतो. खूप मोठा अभ्यास आहे, पण अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर यम जे आहे ते नैतिकतेबद्दल सांगतात. म्हणजे आपल्या समाजामध्ये वावरताना अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असे पालन करावे असे यम आहेत. नियमांच्या बाबतीत म्हणायचं तर वैयक्तिक शिस्तीचा भाग आहे. त्याच्यामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान असे 5 भाग येतात. आसन म्हटलं तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा लाभ ही त्याची पायरी आहे. प्राणायामाद्वारे आपण श्वासावर नियंत्रण मिळवतो. त्याच्यानंतर प्रत्याहार येतो. प्रत्याहार म्हणजे काय तर इंद्रियावर नियंत्रण मिळवणे, म्हणजे बाह्य गोष्टीपासून मनाला अंतर्मनात किंवा अंतरंगात वळवणे हे प्रत्याहाराचं काम आहे किंवा त्याची ती पायरी आहे. त्याच्यानंतर येते धारणा. धारणा म्हणजे काय तर एकाग्रता आणणे. बऱ्याच वेळा मन एकाग्र व्हायला खूप त्रास होतो, पण जर आपण ह्या वरच्या पायऱ्या व्यवस्थित पार करू शकलो तर एकाग्रता आणणं सोपं जातं आणि त्याला धारणा असं म्हणतात. त्याच्यानंतर ध्यान. ज्या विषयावर आपण एकाग्र होतो त्यात पूर्णपणे लीन होऊन जाणं म्हणजे ध्यान होय. आणि समाधी म्हणजे परम आनंद प्राप्ती किंवा आत्मज्ञान मिळवणे. अशा या 8 पायऱ्या योगाच्या प्रामुख्याने आहेत. खरं तर सर, मला विशेष करून हा प्रश्न विचारावा वाटला कारण योगासनं म्हणजेच योगा असा आजही बराच सामान्यांमध्ये असणारा गैरसमज आहे. बरोबर आहे. परंतु योगा हा फक्त आसनांपुरताच मर्यादित नसून त्याचं स्वरूप किती व्यापक आहे हेच आपल्याला आज या दिनानिमित्त इथे आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचं आहे की अगदी समाधीपर्यंतचे विचारसुद्धा योगामध्ये केलेले आहेत आणि 8 पायऱ्यांमध्ये योग असतो. फक्त योगासन म्हणजे योग नव्हे, हीच माहिती आजची आपल्या योगा दिनानिमित्त आपल्याला खरं तर श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची होती. आणि यामध्ये सर आता विशेष भाग म्हणजे योग आणि योगासनांच्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आता आपण वळूया मुख्य विषयाकडे. सगळ्यात महत्त्वाचा भाग योग आणि योगासनांमधला अतिशय महत्त्वपूर्ण शारीरिक भाग ज्याला आपण मेरुदंड या नावाने योगामध्ये ओळखतो. तर पाठीचा कणा जो आपल्या पूर्ण शरीराचा महत्त्वाचा अंग म्हणून आपण बघतो किंवा स्पाईन म्हणून ज्याला आपण आजकाल ओळखत असतो अशा मेरुदंडाविषयी. तर योग आणि योगासनांमध्ये या मेरुदंडाचं महत्त्व काय आहे? खूप चांगला प्रश्न आहे. मी स्वतः देखील मेरुदंड या विषयावरती जास्त लक्ष देऊन योगामध्ये शिकवतो सगळ्यांना. मेरुदंड आत्ता तुम्ही म्हटल्याप्रमाणे पाठीचा कणा आहे. माणसाच्या शरीराचा तो एक आधारस्तंभ आहे. चेतासंस्था ज्याला आपण म्हणतो तर त्याचं संरक्षण मेरुदंडामुळे होतं. मेंदू आणि उर्वरित शरीराचा भाग याला जोडणारा जो मुख्य चॅनल आहे त्याला आपण मेरुदंड असं म्हणतो. पाठीच्या कण्याच्या आरोग्यावर चेतासंस्थांचे संदेशवहन, रक्ताचा पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांचा आधार, शरीराच्या वरच्या भागाचे वजन पेलणे, शरीरातील अवयवांचे संरक्षण करणे या पाठीच्या कण्याचे प्रमुख कामं आहेत. आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे एक शॉक ॲब्सॉर्बर सारखं पण मेरुदंडाचं काम आहे.
आणि योगासनांमध्ये सुद्धा मेरुदंड तितकाच महत्त्वाचा मानला जातो का सर? हो, कारण काय, तुम्ही जर आसनांचा विचार केला तर योगासनामध्ये अनेक आसनांमध्ये बघा, आपण पुढे वाकतो, पाठीमागे जातो, बाजूला वळतो, पाठीच्या कण्याला कधी कधी आपण ट्विस्ट देतो, ज्याला आपण पीळ देणे म्हणतो, ते करतो. अशा अनेक हालचाली होत असतात. त्यामुळे पाठीच्या कण्यातील सर्व मणक्यांना योग्य व्यायाम मिळतो. मणक्यातील ऊतींना रक्तपुरवठा योग्य प्रमाणे होत असतो. ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये त्यामुळे मणक्यांना मिळतात आणि आत्ता जे म्हटलं, चेतासंस्थांचे स्नायू हे सगळे बळकट व्हायला मदत होते. पाठीचा कणा लवचिक राहतो. हातापायांना मुंग्या येण्याची समस्या असते. तर माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे की जर पाठीच्या कण्याचे म्हणजे मेरुदंडाचे जर आपण एक्सरसाइज केले, त्याच प्रकारची आसनं केली, तर पायांना मुंग्या येणे, हातांना मुंग्या येणे हे थांबून जातं, अच्छा. बऱ्यापैकी कंट्रोल होतं. म्हणजे खरं तर योग आणि योगाद्वारे केलेलं मेरुदंडाचा व्यायाम तुम्हाला सगळ्यात संतुलित असं जीवन जगण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नक्कीच. मी याबाबत अजून एक विशेषतेने ऐकलेली गोष्ट की योग शिक्षक नेहमी सांगतात पाठीचा कणा सरळ ठेवावा. असं जेव्हा एखादा योग शिक्षक सांगत असतो तर त्यामागचा उद्देश काय असतो सर? हे बघा, पाठीच्या कण्याला जर बाक आला तर आपल्याला त्याची जर रचना माहीत असली किंवा समजून घेत, तर पाठीच्या 2 मणक्यांमध्ये सगळ्या बाजूनी समान अंतर असतं. बरोबर. आणि जेव्हा आपण पाठीच्या म्हणजे बाक देतो, असं पुढे वाकून झुकून बसतो, त्यावेळेला त्यातले जे अंतर आहे ते एका बाजूला वाढतं, एका बाजूला कमी होतं. आणि सतत त्या पोश्चरमध्ये जर बसलं तर मग ती अवस्था कायम राहायचा संभव असतो आणि त्याच्यामुळे पाठदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. जेव्हा आपण पाठीचा कणा सरळ म्हणजे ताठ ठेवतो, त्यावेळेला मणक्यावरचा अतिरिक्त दाब जो असतो तो कमी होतो आणि प्रामुख्याने ते आपलं आरोग्य जे आहे मणक्याचं म्हणजे शरीराचं ते चांगलं राहतं आणि पाठीचं दुखणं आपलं बळावत नाही. आणि सर तुम्ही सांगितलं आत्ता त्याप्रमाणे कुठली अशी योगासनं आहेत जी मेरुदंडाला उत्तम असा व्यायाम देऊन जातात किंवा तुमच्या दृष्टीने मेरुदंड उत्तम राहावा म्हणून करायला हवी? हां, तसं पाहिलं ना तर बहुतेक आसनांमध्ये मेरुदंडाचा सहभाग आहेच. हो, कारण तो बरोबर. आपल्या शरीराला जोडणारा फार महत्त्वाचा घटक आहे. पण अगदी प्रामुख्याने सांगायचं झालं तर पश्चिमोत्तानासन, हलासन, शलभासन, सूर्यनमस्कार असे जे योग सांगितलेले आहेत आणि व्यायाम सांगितलेले आहेत त्यातले, तर याच्या माध्यमातून आपल्याला मेरुदंडाचं आरोग्य उत्कृष्ट राहायला मदत होते. ज्या लोकांना आजार असेल किंवा पाठीचं दुखणं असेल तर त्यांनी जास्त पुढे वाकणं, जास्त पाठीमागे वाकणं हे टाळायला हवं आणि साधी साधी आसनं, सूक्ष्म हालचाली ह्या जर योग्य मार्गदर्शनाखाली केल्या तर मग पुढे आपल्याला सर्व गोष्टी सुरळीत पण होतात. अगदी खरं आहे सर. कारण बऱ्याचदा मेरुदंडविषयक अडचणी बऱ्याच लोकांना असतात आणि तरीसुद्धा ते योग त्यांच्या सोबतीला घेतात. तर त्यावेळेस त्यांनी जर पाठीचा कणा हा खूप जास्त न वाकवता कुठे वापरला तर त्यांना त्रासही होणार नाही आणि योगसुद्धा करता येईल. नक्कीच. जसं मी सुद्धा म्हणजे जे योगा करते त्यामध्ये धनुरासन किंवा ताडासन ह्यामध्ये ताडासनामध्ये आपण सरळ स्थिती हो. असल्यामुळे तिथे पाठीचा कणा ताणला जातो ताणला पण वाकला जात वाकला नाही. जात पण नाही. धनुरासनामध्ये अतिशय उलट स्थिती बेंड. असते, पूर्णपणे बेंड होतो. तर अशा वेळेस आपण पाठीच्या कण्याविषयी ही काळजी घ्यावी. जर आपल्याला कुठला त्रास असेल तर आपण साधी सरळ योगासने वापरात आणावीत. योग दिनानिमित्त सर आज माझ्याकडून आपल्याला एक विनंती आहे की याबद्दल आमच्या श्रोत्यांना कुठला संदेश किंवा काही आवाहन आपल्याला करायचं असेल तर आपण आमच्या श्रोत्यांना करावे. प्रथम तर मी या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सर्व योगप्रेमींना आणि साधकांना खूप खूप शुभेच्छा देतो. ज्या शरीराकडून आपण एवढं काम करून घेतो, आपल्या सोयीप्रमाणे त्याचा उपयोग करून घेतो, तर त्याचे उत्तम आरोग्य राखण्यासाठीची सुद्धा आपण एक व्यवस्था केली पाहिजे. आणि निरोगी आणि निरामय जीवनासाठी योगासने आणि प्राणायाम नियमित केले पाहिजे. दररोज शरीरासाठी 1 तास दिला तर आपले शरीर अधिक काळापर्यंत आपल्याला साथ देईल. म्हणून सर्वांना एक विनंती आहे की योग करावा आणि निरोगी राहावे. अतिशय सुंदर सर. सर आमच्या श्रोत्यांना तुम्ही दिलेली माहिती ही अतिशय अमूल्य आहे. पण आता जाता जाता माझ्या मनातला एक अंतिम प्रश्न मी आपल्याला विचारणार आहे. तुम्ही योग शिक्षक आहात हम्म. आणि योग शिक्षक म्हणून करिअरसाठी सुद्धा आताच्या मुलांना योग हा कसा फायदेशीर आहे?
प्रामाणिकपणे सांगायचं तर एक तर योग स्वतः योगासने प्राणायामामुळे वैयक्तिक लाभ आहे, स्वतःला लाभ आहे. बरोबर. निरोगी शरीर आणि स्वस्थ मन यांनी प्राप्त होतं. आणि आपण ज्या कुठल्या कामामध्ये असू त्या कामामध्ये आपल्याला म्हणजे अगदी दिवसाच्या शेवटापर्यंत आपल्याला ऊर्जा मिळते, ऊर्जा राहते आणि तेही काम आपण चांगल्या प्रकारे नक्की करू शकतो. आता सध्या मात्र योगाची, विशेष करून योग या विषयाकडे लोकांची बघण्याची वृत्ती खूप बदलली आहे. तुम्ही आत्ता म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये लोक करिअर शोधत आहे. आपल्याला योगामध्ये योग शिक्षक म्हणून चांगलं करिअर करता येऊ शकतं. आपल्याला योगाचा डिप्लोमा करता येतो, डिग्री करता येते. आता पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत आणि PhD सुद्धा आपल्याला याच्यामध्ये करिअर करता येतं. योग थेरपीसुद्धा आता हळूहळू खूप प्रसिद्ध होत चालली आहे. लोकांना त्याचे अनुभव पण येतात आणि त्याच्यामुळे योग थेरपीद्वारे लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा आपण करिअर बनवू शकतो. अलीकडे जसजसं योगाचं महत्त्व वाढत चाललेलं आहे, पटत चाललेलं आहे, तसं रोजगाराच्या संधीसुद्धा मिळतात. माझा प्रत्यक्ष अनुभव म्हटलं तर मला खूप वेळेला वैयक्तिक योग शिकवण्यासाठी आम्हाला कोणीतरी हवं असं म्हणतात आणि बरीचशी आपण इंडस्ट्रियलिस्ट किंवा अशी डॉक्टर वगैरे मोठी मंडळी आहे, तर यांना त्यांच्या वेळेच्या हिशोबाने योग शिकवणारं कोणीतरी पाहिजे असतं आणि अशासाठी ते योग शिक्षकांना पैसे द्यायला पण तयार होतात. तसंच स्वतःचे क्लास करून अर्थार्जन करता येणं पण खूप मोठ्या प्रमाणात शक्य आहे. अगदी बरोबर सर. कारण योग फक्त योग म्हणून न बघता त्याचं शिक्षण घेऊन जर तुम्ही त्यात करिअरसुद्धा केलं तर निश्चितच आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त आपल्या योग दिवसानिमित्त आपण योगाचा खरा प्रसार आणि प्रचारसुद्धा करू आणि त्यासोबतच विशेष फायदा म्हणजे तुमचं स्वतःचंही आरोग्य त्यामध्ये कायमचं सांभाळलं जाईल. तर ह्या अमूल्य माहितीसाठी आज आपल्यासोबत होते बाळकृष्ण खानविलकर सर. त्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आज आमच्या श्रोत्यांसाठी दिला. खूप खूप आभार सर. धन्यवाद. नमस्कार. अशा सुंदरशा मुलाखतींसाठी स्टे ट्यून ऑन रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा.